शुभ सकाळ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझ्याजवळ मी ज्या ज्या साड्या घेतलेल्या आहेत किंवा माझ्या साड्यांचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटतं ते मला सांगा. सगळ्या साड्या ब्लाऊज मी तुम्हाला आज माझ्या दाखवणार आहे. तिजोरी लावत होते मी, मग माझ्या लक्षात आलं की ताईंच्याबरोबर साड्या माझ्या शेअर कराव्या. खूप छान छान साड्या मी घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला कशा त्या वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली साडी आहे ती ही आहे बघा. शायनिंग बघू शकता तुम्ही साडीवर. खूप छान साडी आहे आणि असं सिरोस्की वर्क आहे साडीला. बॅक कॅमेऱ्याने मी दाखवते. मला खूप म्हणजे खूप ही साडी आवडलेली आहे आणि या साडीची किंमत 1700 रुपये आहे. त्यांनी सांगितलेलं 3000 रुपये साडीला या, पण 1700 रुपयाला ही साडी मिळालेली आहे. साडी दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने आणि ब्लाऊज पण कसं शिवले ते दाखवते. हे पहा मैत्रिणींनो, अशी साडी आहे. त्याच्यावर असे बारीक बारीक सिरोस्की वर्क आहे. खूप छान वाटते. हे पहा अशी डिझाईन आहे. डिझाईन पण खूप छान सिंपल आहे. आपला जो शालो असतो त्या पद्धतीची ही साडी आहे आणि त्याच्यावर असा ब्लाऊज शिवलेला आहे. हाताला अशी लेस लावलेली आहे आणि पाठीमागे पण असे गोंडे लावलेले आहेत. कमरेला पण अशी मी लेस लावलेली आहे मॅचिंगची. असं हे ब्लाऊज मी स्वतः शिवलेलं आहे. ही साडी होती ती मैत्रिणीनं ही दिवाळीची साडी होती. दिवाळीमध्ये घेतलेली आहे साडी आता आणि माझ्या वाढदिवसाला मिस्टरांनी घेतलेली साडी मी आता तुम्हाला दाखवते. ही आहे माझ्या वाढदिवसाला मिस्टरांनी घेतलेली साडी. कलर खूप छान आहे साडीचा. मेहंदी कलर आहे आणि त्याला असं मोरपंखी कलरचं कॉम्बिनेशन आहे. आणि ही जी लेस आहे ही कॉपर कलरची लेस आहे. ती मी स्वतः लावलेली आहे. ती काय साडीला लेस अशी नव्हती, मी आणून ती लावलेली आहे पूर्ण साडीला. कमीत कमी 13 ते 14 मीटर लेस लागलेली आहे या साडीला. साडी आणि ब्लाऊज तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी दिसते. खूप छान आहे साडी. साडीचा कलर बघा मैत्रिणी किती छान आहे आणि याच्यावर पण सिरोस्की वर्क आहे आणि हा पदर आहे. पदराला गोंडे दिलेले आहेत, तयारच आहे. आणि साडीला ही कॉपर कलरची लेस मी स्वतः लावलेली आहे. त्यामुळे साडीला किती गेटअप आलेला आहे बघा. कटवर्कची जी साडी असते तशी ती साडी वाटत आहे. हे पहा. खूप छान वाटते साडी. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. आणि हे त्या साडीवरचं ब्लाऊज आहे. ही मात्र हाताला डिझाईन आम्ही केलेली आहे स्वतः कॅनव्हास घालून. पाठीमागे बांधायला नाडे वगैरे काय केले नाही या ब्लाऊजला, सिंपलच ठेवलेला आहे. असं ब्लाऊज आहे. त्यानंतर ही एक साडी आहे अशी. आणि त्याला सुद्धा असे काट आहे. ही पण साडी खूप छान आहे. कलर बघू शकता तुम्ही साडीचा. खूपच मस्त आहे. मला खूप आवडतो तो कलर. डाळिंबी कलर आहे साडीचा. त्याच्यावर जरी सिल्वर कलरचे सिल्वर कलरचे नाही, गोल्डन कलरचे जे अशी बारीक बारीक वर्क केलेलं आहे ते, त्यामुळे ती साडीला किती गेटअप आलेला आहे बघा.
चला तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते साडी कशी आहे. आणि ह्या साडीची किंमत 1000 रुपये आहे. आणि मी आता मेहंदी कलरची जी साडी दाखवली त्याची किंमत 1500 रुपये आहे. पहा मैत्रिणींनो, अशी साडी आहे आणि हा पदर आहे. हा पदर आहे आणि असे काट आहे त्या साडीला. साडीचा कलर खूप छान आहे मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही. खूप म्हणजे खूप मस्त आहे साडीचा कलर. पूर्ण असा डाळिंबी कलर आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला आणि काट बघू शकता, एकदम ब्रॉडमध्ये असे काट आहेत. आणि ही जी डिझाईन आहे गोल्डन कलरची, त्यामुळे त्या साडीला खूप गेटअप आलेला आहे. त्याच्यावर असा ब्रॉकेटचा ब्लाऊज आलेला आहे. छान वाटतो घातल्यावर. उपरापर्यंत भाई मी शिवलेले आहे या ब्लाऊजची पण. कलर छान आहे ब्लाऊजचा पण. त्यानंतरची ही एक साडी आहे. याचं पण कॉम्बिनेशन बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. असं क्रीम कलरची साडी आहे आणि त्याला लाल काट आहे. चला तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते. या साडीची किंमत 900 रुपये काहीतरी आहे. अशी साडी आहे मैत्रिणींनो. हे पहा, या साड्या भरपूर जणांनी घेतलेल्या असणार आहेत, कारण की गेल्या दिवाळीमध्ये याच साड्या भरपूर होत्या. मी गेल्या दिवाळीत घेतलेली आहे साडी, पण अजूनपर्यंत एकदाच नेसलेली आहे. ज्यावेळी मी नवनाथ पारायण केलेलं त्यावेळी ही साडी नेसूनच पारायण केलं, कारण की नवनाथ पारायणला पांढरे कपडे घालून वाचायला, पोथी वाचायला बसायचं असतं. त्यावेळी मी ही साडी घालून पारायण केलेलं आहे. आणि असं ब्रॉकेटचं पीस आहे याला, ब्लाऊज पीस. ब्लाऊज मी शिवलेला आहे, पण दाखवण्यासाठी नाही येतं, तो दुकानात आहे. या साडीचं ब्लाऊज मी बाटली फुगा कोपरापर्यंत असं ब्लाऊज शिवलेला आहे. एवढासा फुगा केलेला आहे, तो पण नेटचा केलेला आहे. खूप छान झालेला आहे. तुम्हाला दाखवते मी इथं आणल्यानंतर. आणि प्रिन्समध्ये ब्लाऊज शिवलेला आहे. खूप छान झालेला आहे ब्लाऊज पण. त्यानंतरची अनेक साडी आहे ती मेहंदी कलरच आहे बघा, पण त्याला काट असे गुलाबी आलेले आहे. ही साडी 700 रुपयाची आहे, पण याच्यावर जी बारीक बारीक डिझाईन आहे ती खूप छान आहे. ही साडी अशी दिसत आहे बघा मैत्रिणींनो बॅक कॅमेऱ्याने. याचं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. मेहंदी कलर आणि इकडं असं गुलाली काट आहेत. खूप छान वाटते. याचं ब्लाऊज मी थोडं वेगळं शिवलेलं आहे. असं गुलाबी कलरचं हे ब्लाऊज आहे. आणि मी थोडंसं याला वेगळा असं पीस जोडून बाही जोडलेले आहे, कारण मला अशी याच्यावर आरी वर्क करायचं होतं. थोडंसं केलं आहे मी, अजून बाकीचं करायचं आहे. हे पहा, एका बाईला केलं, एका बाईला करायचं आहे. वेळ नाही त्यामुळे मी ठेवलेलं आहे. आरी वर्क करणार आहे मी या ब्लाऊजला घरच्या घरी. कलर खूप छान आहे खरं ब्लाऊजचा, आणि काट पण सोबर आहे. त्यानंतरची ही एक आहे, ही पण डाळिंब कलरच आहे. खरं याला असे पिवळे काट आहे. ही पण 700 रुपयाची साडी आहे. सेमी नारायणपेठ साडी आहे ही. ही पण नेसल्यावर खूप छान वाटते आणि एकदम हलकी फुलकी साडी आहे. फक्त 700 रुपयाला अशी साडी आहे मैत्रिणींनो. डाळिंब कलर आणि पिवळे काट आहेत. पदर सुद्धा असा पिवळा आहे. हलकी फुलकी खूप छान साडी आहे ही. त्याच्यावर असा ब्लाऊज पीस आहे. हा प्लेन पीस होता, पण मी डबल दोरा मारून असे याच्यावर डिझाईन केलेले आहे. आणि स्टोन वगैरे ही लेस वगैरे मी लावलेले आहे. असं ब्लाऊज मी तयार केलेला आहे, ते बघू शकता तुम्ही. हे काही डिझाईन नव्हती, प्लेन पूर्ण ब्लाऊज होता, तर मी दोरा असा मारलेला आहे, डबल दोरा, आणि ती डिझाईन मी
तयार केलेले आहे. स्टोन वगैरे मी हाताने लावलेले आहेत. त्यानंतर ही एक आहे बघा, त्याला असे कट आहे. शिवशाहीमध्ये साडी आहे ही, खूप छान आहे. पण याचा ब्लाऊज असा केसरी कलरचा होता, त्यामुळे मी यावरचा ब्लाऊज शिवलेला नाही. त्याला मॅचिंग असं दुसरा पीस आणून शिवलेला आहे. या साडीची किंमत पण 700 रुपये आहे. अशी साडी आहे बघा मैत्रिणींनो, आणि असे काट आहे. ब्लाऊज पीस मात्र असाच आहे, पूर्ण असा भगवा ब्लाऊज पीस आहे. त्यामुळे केसरी मी काही शिवलेलं नाही, कारण चांगलं वाटणार नाही म्हणून. मी दुसरा पीस आणलेला आहे 120 रुपयाला त्याच्यावर, आणि तो शिवलेला आहे. असा पीस आणलेला मैत्रिणींनो मी वरचा 120 रुपयाला. कॉटनमध्ये आहे हा पीस. थोडासा कलर डार्क होतो, पण मला आवडला त्यामुळे मी हा आणलेला आहे. त्यानंतर ही एक साडी आहे, तिला पण असे लाल काट आहे. पैठणी, सेमी पैठणी आहे ही. मोरपंखी साडी आहे आणि तिला लाल काट आहे. या साडीची किंमत पण 750 रुपये आहे. आमच्या इथे साड्यांचा डेपो आहे नंदगाव या गावात, तिथून ही साडी मी घेतलेली आहे. 1500ची 750ला. खूप छान आहे साडी, अंगावर व्यवस्थित बसते. अशी साडी आहे बघा मैत्रिणींनो, आणि हा पदर आहे. याच्यावर ब्लाऊज पण मी कोपरापर्यंत बाही शिवलेले आहे. छान वाटते खरं साडी. पण ही सेमी पैठणी आहे. 1500 रुपये याची किंमत त्याने सांगितलेली, पण मला काय वाटत नाही 1500 रुपये याची किंमत असेल, कारण 1500 रुपयाला खूप छान पैठणी येते. 3000ची 1500ला पण येते, पण छान असते साडी. याचा आणि त्याचं सूत फरक आहे, पण असून दे, तरी पण नेसल्यावर पैशाच्या मानानं पैसे बसेल साडी आहे. याच्यावर असा ब्लाऊज आहे बघा, कोपरापर्यंत मी शिवलेला आहे पीस. छान दिसते, कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे.